नमस्कार, कशा आहात तुम्ही? मीही छान आहे आणि तुम्हीही मजेत असाल. आय होप मजेत असाल. असं तर नवीन दिवसात छानसे नवीन सुरुवात झाली आहे आणि चला इथं मी 2 आवळ्याचा ज्यांना ज्यूस करून घेतला आहे आणि छान असं निवांत पेत आहे. कारण की आज रुलाही हॉलिडे होता त्याच्यामुळे आणि सगळं आता उठली फक्त आणि ज्यूस वगैरे घेतला. त्यामुळे जो काही माझा पसारा असेल ना तो हॉलमधला किंवा पुढच्या रूममधला तो तसाच ठेवला. चला म्हटलं तर पटकन ज्यूस पिऊन घेतला आणि घरकामाला लागणार कारण की आज विचारच केला आहे की रूमची जी आहे ना साफसफाई करायची ते ठरवलं होतं. त्यामुळे खुले केस होते. ते खुले केसामध्ये ते टी व्ही वगैरे बघायला छान वाटते. रिअल लाईफमध्ये खूप जास्त अवघड आहे. त्याच्यामुळे ते मी पोनी टाकून घेतले आणि नंतर एकदाची फ्रेश झाले आणि लगेच मग घरकामाला लागले. घरकामाला केले तर सोफ्याची कवरपासून तर हे सगळे बेसिकचे जे कारण की रोज आहे ना सकाळी लवकर उठली पण इथं झोपून होती. ते जवळजवळ ती 9:45 वाजता उठली. कारण की आज तिला हॉलिडे होता त्याच्यामुळे जे काय असेल सगळं तसंच होतं पडलेलं. तर पटकन मग ते आवरायला घेतलं आणि बाकीचे मग घरामधले कामं तर ते करायला घेतल्यानंतर मग मी चाय घेतला. आज गरम पाणी घेतल्यानंतर मी ज्यूस बनवल्यानंतर मग दोघींनीही चाय आणि तिने दूध असं पिऊन घेतलं आणि हे कर्टन जरा खराबच वाटले त्याच्यामुळे चला हे पण धुवून घेऊया. त्यामुळे ते धुण्यासाठी टाकले असं सगळे हातानेच वॉश करायचं होतं. त्यामुळे घरामधले जे जाडे वगैरे होते ते पण काढून घेतले आणि हे पूर्ण ग्लासवरचे जे टी व्हीच्या वर दिसत असेल किंवा पूर्ण छोट्या मोठ्या गोष्टी असतील ते मूर्त्यापासून तर झाडापासून सगळं काय ना मी ते कालच क्लीन केलं पण ते अजिबात माझ्या इकडून लावणं झालं नाही. तर म्हटलं चला आज जे आहे ना हे सगळं जागेवर लावूया. झाडं वगैरे मी सर्व कालच क्लीन केलं आणि दगडसुद्धा मी धुवून घेतली होती. तर चला हेच मग होतं माझं हे कास वगैरे पुसून घेऊ वाटलं आणि एकदा जसं सगळं सामान जे आहे ना असं निवांत त्यावर ठेवू असं काही माझं ठरलं होतं. मग तेच सकाळी करायला घेतलं. स्वयंपाक सकाळी लवकर आवरल्यानंतर मग हे कामं निवांत करायला घेतली. तर हे असं काही माझं चालू होतं ठेवणं क्लीन करायचं आणि तिथे ते वस्तू ठेवायची. त्यामुळे हे फोटो फ्रेम वगैरे सगळं जे आहे ना तर पुसूनच घेतलं. म्हटलं एकदाचं जे आहे ना क्लीन करूनच घेऊया. त्यामुळे ते केलं. सगळे सामान जे आहे माझं ते क्लीन केलं होतं ते व्यवस्थित ठेवायला घेतलं. नंतर मग अरे झाडं पण हे धुवून घेतलं होतं त्याच्यामुळे ते झाडं पण थोडंसं हे काम मला अवघड वाटलं कारण की ते खूप जास्त त्याला मेहनत लागते त्याच्यामध्ये टाकायला. पण तरी पण आता करून घेतलं कारण की आता कोणी नाही करायला त्याच्यामुळे म्हटलं चला जे आहे ना होईल ते करूनच घेऊया. तर मी ते टाकत होती आणि खरं जास्त खूप मला असं वाटतं ते मातीमध्ये अजिबात ते जातच नव्हतं लवकर. तर कसं बसं करून गेलं. हे तरी थोडं हँडल झालं. जे मोठं झाड होतं मग ते म्हटलं काही नव्हतं. मग न्यूजपेपर माती जी आहे ना ते काढावं लागली आणि नंतर मग ते त्याच्यावर ठेवावं लागलं. असं काहीतरी करून मी दोन्ही ठेवले. काही दगड वगैरे टाकून काहीतरी असं मी छान ते करून घेतले होते आणि आणि माझं हॉलचं पूर्ण कामं आवरून घेतले. नंतर कुशनचे जे कवर आहेत ना हे मी बेडरूममध्ये यूज करते पण यावेळेस म्हटलं चला इथं हे चेंज करू. त्यामुळे मी सोफ्यावरचे कुशनचे जे कवर आहेत ना ते तुम्हाला थोडंसं वेगळं वाटत असेल तर मी बेडरूममधले इथं लावले आणि इथले बेडरूममध्ये वगैरे असं काहीतरी केलं आहे. तर ते करून घेतलं आणि ते मी करून बघितलं पण ते काय माझ्याने झालंच नाही. म्हटलं चला मग हे जे आहे ना कुंडीमधली माती वगैरे ते खाली टाकून घेतली आणि म्हटलं चला असं आपण झाड लावूया आणि फायनली ते झालं पण थोडं उचलायला वगैरे थोडं मला अवघडच झालं. चला तर काही हरकत नाही. ते सगळं मी करून घेतलं व्यवस्थित आणि पूर्ण मग त्या सोफामागे भरपूर डस्ट होती कारण की आपण नेहमी झाडू पोछा करतो पण सोफ्याचं वगैरे असं आपण निवांत नाही करत. तर ते राहूनच गेलं. त्याच्यामुळे चला आता हेही करून घेऊयात पण ते करायला घेतलं. तर बघू शकता हे अशा प्रकारे झाड मी लावलं आणि ते सोपं पडलं. पण हे थोडंसं माती वगैरे नाही का खूप जास्त मला किचकटच वाटलं टाकायला. पण चला एकदा फायनल ते करून गेलं. त्यात दगडं वगैरे टाकून ते सर्व केलं. नंतर झाडू पोछा बाकीच होता आणि तो करायला घेतला आणि एकदा तुम्हाला सोप्याचं मागं दाखवतो. इतका सारा पसरा होता ना तर तो सगळं मला आधी करावं लागलं. मग तो करून घेतला आणि रूम असता आज मैत्रिणीसोबत मस्त खेळत होती. त्यामुळे माझे हे कामं जे आहेत ना निवांत चालू होते. त्याच्यामुळे मग ते करायला घेतले मी आणि सोफ्याच्या मागे बहुत जास्त डस्ट होते कारण की जवळजवळ मी एखादा महिन्याहून जास्त झाला असेल मी तो क्लीनच केला नाही अजिबात. तर त्याच्यामुळे ते राहून गेलं. मग सोफ्याच्या मागचं ज्यांना पूर्ण क्लीन करायला घेतलं आणि मग हे झाल्यानंतर म्हटलं बाकीचे छोटे मोठे काम होते. आता तुम्हाला लागतं सोफ्याच्या मागे बघू शकता इतका सारा डस्ट निघाल्यानंतर तुम्हाला दाखवते हा एवढा सारा असते आणि तिथं अजिबात लक्ष जात नाही. त्याच्यामुळे ते तसंच राहून गेलं होतं. पण आज मनात ठरलं की आज हे काम करून घ्यायचे त्याच्यामुळे मग ते निवांत असं कामं करायला घेतले होते. तर हे झालं पूर्ण. मग झाडू पोछा करणार होते. हे झाल्यानंतर काहीतरी अशा प्रकारे मी सगळ्या हॉलची ज्यांना साफसफाई करून घेतली आणि सगळ्या गोष्टी अशा व्यवस्थित लावल्या. आता असा जवळजवळ 12 वाजले असतील. आता मी मशीनला कपडे लावणार कारण की भरपूर असे कपडे कधी वॉश करायचे. तर ते मी आत्ता लावणार होते आणि सोफ्याची कवर वगैरे मी कालच धुतली. त्याच्यामुळे ते इतर काय चेंज करत नाही आहे. फक्त ते व्यवस्थित करून ठेवत आहे. तर हे अशा प्रकारे आज मी पूर्ण लिव्हिंग रूमची तसंच मागच्या सगळ्या रूमची झाडे वगैरे काढून घेतली कारण की तिकडे तरी एवढा डस्ट वाटला नाही. थोडा जरा जास्तच मला पुढच्याच रूममध्ये वाटला. पण मला तो करून घेऊया. तर अशा प्रकारे आजचा ब्लॉग होता. तर बाय बाय. इथंच मी ब्लॉग एंड करते. तर भेटूया आणखी नवीन ब्लॉग.